रामकृष्ण हरी मंडळी. चला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की अण्णा आलेत गावाला, म्हणजे रुद्राचे आजोबा. मग आजोबा आणलेले सगळं रानखाऊ सगळं आम्ही खाल्लं, अगोदर हुरडा वगैरे सगळं खाल्लं. आणि मग आता आहोजनं बनवणार तर अण्णासाठी मस्त असं मटणाचा बेत होता आहोचा, म्हणजे कारण आहोच्या हातचं मटण खूपच छान लागतं चिकन. मग काय आहोने बनवायला तयारी केलेली. या एकदम ना कढईमध्ये आणि कुकरमध्ये 2 प्रकारचं बनवणार, एक सुकं वाटतं आणि आणखीन एक ग्रेव्हीवाला, म्हणजे त्यांनी बनवणार आहे 2 प्रकारचं. मग काय आहोची तयारी जोरात चालू होती. मग काय त्यामध्ये टाकलं, अगोदर तेल टाकलं, तेलामध्ये लसूण दोन्हीमध्ये छान असं परतून झाल्याच्या नंतर खोबरं टाकलं, खोबऱ्याच्या नंतर थोडंसं कांदा टाकलं, कांदा पण छानसं असं लालसर होईपर्यंत परतून घेतलं. आणि त्यानंतर टाकलं उभा चिरलेला टमॅटो छानसं मऊ होईपर्यंत परतून घेतलं. मग काय 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर बघा, कारण ना आमच्या आहोच्या हातचं मटण आणि चिकन काय पण असू दे इतकं झणझणीत आमच्या घरात सगळ्यांना खूपच आवडतं. मस्त असं घरात इव्हन त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा सगळीकडेच त्यांचं मस्त असं टेस्टी बनवतं असं म्हणतात. मग काय आहोने लागली ना तयारीला, मस्त झणझणीत मटणाचा बेत होता. मग काय बनवलं, मस्त असं मटण पण टाकलं अगोदर ना, त्याला सगळं मॅरिनेट वगैरे करून ठेवलं होतं चिकन नॉनव्हेजला. मग काय झाकून ठेवलं, सगळी फोडणी झाल्याच्या नंतर ना दोन्हीकडे पण शिजायला टाकलं. मग काय माझं काम काय होतं, भाकरी बनवायचं. मग मी पण तोपर्यंत मस्त असं सगळं शिजेपर्यंत गरमागरम भाकरी बनवल्या. आणि तिकडल्या गॅसवर मस्त असं जेवण रांगायला तर खूपच आवडलं. अन्नाला नाही आवडत पण मी पण सगळ्यांना भात लागतं. आजचा हा आहोच्या हातचा केलेला बेत कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.